हॅलो गाईज, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो कन्सेप्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स अबाउट ॲक्टिव्हिटी अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. आपण याच्या अगोदर स्टेरिओ सेंटर और कायरल सेंटर याच्यावर एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की एखादा कंपाऊंड आणि तो कंपाऊंड हा थेरॉटिकली ऑप्टिकल आहे का नाही. द कंपाऊंड इज आयदर ऑप्टिकल और इनऑप्टिकल. हे बघण्यासाठी आपण असा कार्बन बघत होतो त्या कंपाऊंडमध्ये की तो कार्बन हा असिमेट्रिक कार्बन असला पाहिजे. म्हणजेच असिमेट्रिक कार्बनलाच आपण कायरल कार्बन म्हणतो. मग तो कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन हा आपण कसा डिटरमाइन करतो तर त्या कार्बन आयटमला चारही ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हे टोटली डिफरंट अटॅच असले पाहिजे. ते जर टोटली डिफरंट अटॅच असतील तर त्या कार्बनला आपण म्हणतो असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन. आणि तो जर कोणताही मिनिमम एक कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन हा कंपाऊंडमध्ये असेल तर तो कंपाऊंड हा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. ओके, मग ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा कन्फिगरेशनच्या क्लासिफिकेशन मधला पार्ट आहे. तर कन्फिगरेशन म्हणजे काय? The arrangement of atoms or group of atoms that characteristic a particular stereoisomerism म्हणजेच कन्फिगरेशन म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला जी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची थोडीशी एक्सपेरिमेंटल मेथड बघायची आहे. आणि ती एक्सपेरिमेंटल मेथड आपण आता विचारात घेऊया. आपल्याला माहित आहे एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर लाईट असणं गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर फोकस असणं गरजेचं आहे. ओके, जर समजा तुम्ही अंधारात आहे आणि अंधारा खोलीत नेलं आणि तुम्हाला विचारलं की फॉर एक्झाम्पल मोबाईल ठेवलाय आणि तुम्हाला विचारलं मोबाईल शोधा आणि फोकस किंवा जी लाईट आहे ती बरोबर मोबाईलवर पाडलेली, तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की बाबा तिथं मोबाईल आहे. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर त्या डायरेक्शनने झालं आणि तुम्हाला मोबाईल इझिली सापडू शकेल. ओके, म्हणजेच मोबाईल हा ऑब्जेक्ट मला शोधायचा आहे. म्हणजेच त्या मोबाईलवर पर्टिक्युलर लाईट असणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी त्या पर्टिक्युलर कंपाऊंडची बघायची असेल तर आपल्याला जनरली लाईटचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला लाईट रिक्वायर्ड आहे. ओके, मग आता लाईट आपण जी कन्सिडर करतो कुठली 400 to 800 नॅनोमीटर वेवलेंथ असलेली, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी लाईट म्हणतो. इट इज कॉल्ड एज ए ऑर्डिनरी लाईट. ओके, ही जी ऑर्डिनरी लाईट आहे ह्या ऑर्डिनरी लाईट म्हणजेच 400 to 800 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ असते. मग आता पर्टिक्युलर ती ऑर्डिनरी लाईट ची डेफिनेशन काय बघा. ए लाईट मेड अप ऑफ ए डिफरंट वेवलेंथ. आता आपण ही वेवलेंथ बघितलेली आहे. ही वेवलेंथ मध्ये 400 ते 800 याच्यामध्ये डिफरंट वेवलेंथ आहे. ओके, म्हणजे जे लाईट मेड अप ऑफ ए डिफरंट वेवलेंथ अँड इट व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स. म्हणजेच हे जे वेवलेंथ आहे ही वेवलेंथ सगळ्या पॉसिबल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते which are perpendicular to the direction of propagation of light, which is perpendicular to the direction of propagation of light. म्हणजे ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन काय झाली? लाईट मेड अप ऑफ ए डिफरंट वेवलेंथ अँड इट व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स which are perpendicular to the direction of propagation of light. It is called as a ordinary light. आणि ordinary light जनरली ह्या टाईपनं आपण मेन्शन करतो.
ओके, म्हणजे जे आपण लाईट कन्सिडर करत होतो ती लाईट इज दी नथिंग बट दी ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट 400 ते 800 नॅनोमीटर मध्ये वेवलेंथ मध्ये बघायला मिळते आणि ती वेवलेंथ आहे ती ऑल पॉसिबल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. आणि ऑर्डिनरी लाईट ही आपण जनरली ह्या टाइप मध्ये आपण दाखवतो. ओके, मग आता ह्या ऑर्डिनरी लाईट मध्ये 400 ते 800 नॅनोमीटर मध्ये आपल्याला डिफरंट फ्रिक्वेन्सी बघायला मिळतात, डिफरंट वेवलेंथ बघायला मिळतात, डिफरंट कलर्स बघायला मिळतात. मग आता त्यापैकी एका सिंगल कलरची लाईट मी बाजूला काढतो, म्हणजे सिंगलला आपण काय म्हणतो मोनो, कलरला काय म्हणतो क्रोमा. म्हणजेच मोनोक्रोमॅटिक लाईट मला सेपरेट करायची आहे किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट मला काय करायची आहे, तयार करायची आहे. ओके, मग आता मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजेच काय बघा. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे तुमच्या आता पर्टिक्युलर लक्षात आलं असेल, सिंगल एका पर्टिक्युलर कलरची लाईट मला बाजूला काढायची आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल त्या कलरची वेवलेंथ ही पर्टिक्युलर असणार आहे, पण त्यांचं जे लाईटच्या वेवलेंथचे व्हायब्रेशन्स आहेत ते ॲज इट इज ऑल प्लेन्स मध्ये असणार आहेत. म्हणजेच काय झालं बघा, डिफरंट मोनोक्रोमॅटिक लाईटचं डेफिनेशन. ए मोनोक्रोमॅटिक लाईट इज अ रे ऑफ लाईट which consists of a single color, म्हणजेच मी तुम्हाला म्हटलं होतं मोनो म्हणजे सिंगल, म्हणजेच एक पर्टिक्युलर कोणताही कलर और सिंगल वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन डिफरंट प्लेन्स which are perpendicular to the direction of propagation of light. ओके, म्हणजेच पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. मोनोक्रोमॅटिक लाईट इज अ रे ऑफ लाईट which consists of a single color or single wavelength. It vibrating in all possible planes or different planes which are perpendicular to the direction of propagation of light. This is a definition of monochromatic light. म्हणजेच ह्या ऑर्डिनरी लाईट पासून मोनोक्रोमॅटिक लाईट बाजूला काढली आणि ही जी मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, आता ह्या मोनोक्रोमॅटिक लाईट पासून आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट, शॉर्ट मध्ये आपण त्याला PPL म्हणतो, ही आपल्याला सेपरेट करायची आहे. ओके, सॉरी, हिचं मोनोक्रोमॅटिक लाईटचं आपण एक्झाम्पल बघू शकतो. एक्झाम्पल सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर लॅम्प इट इज अ एक्झाम्पल ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. त्या मोनोक्रोमॅटिक लाईट पासून आपण आता प्लेन पोलराइज लाईट तयार करणार आहोत. ओके, किंवा ऑर्डिनरी लाईट पासून प्लेन पोलराइज लाईट तयार करणार आहोत. ओके, ऑर्डिनरी लाईट मध्ये डिफरंट कलर्स आहेत, डिफरंट वेवलेंथ मध्ये आहेत, पण मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये पर्टिक्युलर वेवलेंथचाच कलर आपल्याला बघायला मिळतो. ओके, आता प्लेन पोलराइज लाईट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ऑर्डिनरी लाईट मध्ये जे प्लेन आहेत, जे लाईटची वेवलेंथ आहे ती ऑल पॉसिबल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. मोनोक्रोमॅटिक मध्ये जरी सिंगल वेवलेंथ असेल, सिंगल कलरची वेवलेंथ असेल, तरी सुद्धा ते डिफरंट प्लेन्स मध्ये व्हायब्रेट होतात. पण प्लेन पोलराइज लाईट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की द लाईट हॅव्हिंग ए सिंगल वेवलेंथ अँड इट पॉसिबल इन ए सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होतात. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन पोलराइज लाईट. ओके, किंवा दुसरी डेफिनेशन काय असू शकते, ए बीम ऑफ लाईट व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन, इट इज कॉल्ड एज ए प्लेन पोलराइज लाईट. ओके, मग आता प्लेन पोलराइज लाईट ही जनरली कशी तयार करायची, तर प्लेन पोलराइज लाईट इज प्रिपेअर्ड बाय ऑर्डिनरी लाईट. आता ऑर्डिनरी लाईट म्हणजे आपण काय दाखवलं, ह्या पद्धतीने दाखवलेलं आहे. ही दिस इज ए ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईटचं रिप्रेझेंटेशन ह्या पद्धतीने केलं जातं. दिस इज अ ऑर्डिनरी लाईट. दिस ऑर्डिनरी लाईट और ऑर्डिनरी बीम ऑफ लाईट is passing through Nichols prism. This is a Nichols prism. This Nichols prism, it
gives a plane polarized light. This is a plane polarized light. The light having a single wavelength and is possible in same plane. It is called as a plane polarized light, PPL, and this is a ordinary light. When ordinary light is passing through Nichols prism. आता Nichols prism म्हणजे काय? तर Nichols prism is a combination of two prism. It is a combination of two prisms, and this prism is made up of by calcite crystals. Calcite crystals means CaCO3. Okay, and it is fused म्हणजे आता दोन प्रिझम आहेत, ते दोन प्रिझम एकमेकांना फ्यूज करायचे बाय, पण फ्यूज करताना कसे बेस टू बेस. इट इज फ्यूज्ड बेस टू बेस बाय कॅनडा बाल्सम. ओके, फ्यूज टू फ्यूज बेस टू बेस फ्यूज करायचे. ओके, ते प्रिझम दोन प्रिझम आहेत, सिंपल लक्षात घ्या. निकोल्स प्रिझम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर दोन प्रिझम, पण ते प्रिझम कशाचे पाहिजेत? कॅल्साइटचे तयार झालेले, कॅल्शियम कार्बोनेटचे तयार झालेले पाहिजेत, आणि ते काय करायचे? त्यांच्या बेस टू बेस आपल्याला चिटकवायचे. ओके, ते चिटकवल्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल ज्यावेळी आपण कंबाईन करतो त्यावेळी आपल्याला एक स्क्वेअर बघायला मिळतो, आणि हाच म्हणजेच आपण काय कन्सिडर करणार आहे? निकोल्स प्रिझम. ओके, निकोल्स प्रिझम मधून ऑर्डिनरी लाईट पास करतो, म्हणजेच काय करतो आपण? ह्या ऑर्डिनरी लाईटचं पोलरायझेशन करतो, त्यामुळे हा काय झाला? पोलरायझर झाला. दिस इज ए पोलरायझर. ओके, हा पोलरायझर झाला. आता ह्या पोलरायझर मुळे आपल्याला प्लेन पोलराइज लाईट मिळाली. ओके, आता प्लेन पोलराइज लाईट, ही प्लेन पोलराइज लाईट वापरून आता आपल्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत काय ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, मग आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशी बघायची बघा. तर हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे, ओके, फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर करतो की वॉटर आहे. ओके, धिस प्लेन पोलराइज लाईट, प्लेन पोलराइज लाईट म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, सगळे रेज हे एका डायरेक्शनला दाखवायचे. दिस प्लेन पोलराइज लाईट, आता आपल्याला ज्या कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायची आहे, दिस इज एक्सपेरिमेंटल मेथड, ज्या कंपाऊंडची आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायची आहे ते कंपाऊंडचं ऍक्वियस सोल्युशन, त्या कंपाऊंडचं ऍक्वियस सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. इथली तुम्ही वॉटर किंवा दुसरं ग्लुकोज घेतलं तर ग्लुकोजचं सोल्युशन घ्यायचं आहे, लॅक्टिक ऍसिड घेतलं तर लॅक्टिक ऍसिड घ्यायचं आहे, शुगर केन घेतलं तर त्याचं शुगर केनचं सोल्युशन तयार करायचं, 2-क्लोरोब्युटेन घ्यायचा. ओके, म्हणजे त्याचं ऍक्वियस सोल्युशन तयार करायचं. दिस इज अ प्लेन पोलराइज लाईट इज पासिंग थ्रू द ऍक्वियस सोल्युशन. आता वॉटर हा पहिल्यापासूनच ते ऍक्वियस मिडियम आपण वॉटर म्हणजेच ऍक्वा आपण कन्सिडर करतो, त्यामुळे जे परत ऍज इट इज आपण वापरलं तरी चालेल. प्लेन पोलराइज लाईट, आता ह्या प्लेन पोलराइज लाईटला जर हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली तर प्लेन पोलराइज लाईट मधला आणि हॉरिझॉन्टल लाईन यांच्यामधला जो अँगल आहे तो 90 डिग्री. ओके, ज्यावेळी हा प्लेन पोलराइज लाईट आपण पर्टिक्युलर ज्या सोल्युशनचं किंवा ज्या कंपाऊंडचं आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघायची आहे त्यातून पास केल्यानंतर दिस प्लेन पोलराइज लाईट it shows the rotation. It shows the rotation. It rotated towards the left hand side, or it rotated
towards the right hand side. If plane polarized light passing through the solution, then plane polarized light rotated towards the left side or it rotated towards the right side. म्हणजेच आपण याला म्हणतो it rotated by clockwise direction or it rotated towards as anti-clockwise direction. ओके, क्लॉकवाईज डायरेक्शन न रोटेट होऊ दे किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न रोटेट होऊ दे, जर प्लेन पोलराइज लाईटनं त्याचा अँगल चेंज केला, जर त्यांचं रोटेशन बघायला मिळालं, म्हणजे ते कोणत्याही पद्धतीनं, म्हणजेच आपण क्लॉकवाईजला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईजला म्हणतो निगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन न रोटेट होऊ दे किंवा निगेटिव्ह डायरेक्शन न रोटेट होऊ दे, कोणत्याही डायरेक्शन न रोटेट झाला की तो कंपाऊंड हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. हे लक्षात ठेवा. ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग आता ज्यावेळी प्लेन पोलराइज लाईट सोल्युशन मधून पास होते आणि ज्यावेळी तो आपल्याला पॉझिटिव्ह रोटेशन दाखवतो किंवा क्लॉकवाईज रोटेशन दाखवतो किंवा राईट हँड साइडला रोटेशन दाखवतो, तर त्या रोटेशनला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेशन. and this dextro rotation is denoted by small d. ओके, आणि ज्यावेळी अँटी क्लॉकवाईजनं किंवा निगेटिव्ह साईडनं किंवा लेफ्ट हँड साईडनं रोटेशन होतं, देन इट इज कॉल्ड ॲज ए लिओ रोटेशन, LAEVO, लिओ रोटेशन, and it is determined by small l or negative sign, or dextro it also shows the positive sign. ओके, मग आता ऑप्टिकल हा ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह झाले की त्याचं रोटेशन होऊ शकतं, मग एक तर क्लॉकवाईज होईल किंवा अँटी क्लॉकवाईज होईल. मग जर समजा ऑप्टिकल इनऍक्टिव्ह कंपाऊंड असेल, ओके सॉरी, इथं जे सोल्युशन आहे ते ग्लुकोजचं सोल्युशन घेतो. ग्लुकोज सोल्युशन इन वॉटर. ओके, ॲक्वेस सोल्युशन मी मागाशी म्हणलं होतं की तयार करायचं आहे. हे ॲक्वेस सोल्युशन मी इथे घेतलं कारण वॉटर हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. ओके सॉरी, इथं थोडंसं करेक्शन करा. त्यानंतर जर समजा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड असेल, तर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड असेल तर बघा, हा प्लेन पोलराइज लाईट जो आहे, हा प्लेन पोलराइज लाईट जर मी इथेनॉल किंवा वॉटर मधून मी पास केला, वॉटर और इथेनॉल C2H5OH, तर हा प्लेन पोलराइज लाईट ज्या पद्धतीनं आपल्याला अगोदर बघायला मिळत होता तो तसाच बघायला मिळतो. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन बघायला मिळत नाही. जे डायरेक्शन आहे प्लेन पोलराइज लाईट मध्ये तेच आपल्याला इथं बघायला मिळतं. म्हणजे त्यांचं रोटेशन बघायला मिळत नाही. आणि ते रोटेशन जर बघायला मिळत नसेल तर आपण त्या कंपाऊंडला काय म्हणणार आहे? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड. ओके गाइज, दिस इज ए टोटली एक्सपेरिमेंटल मेथड. ओके, मग आता डेफिनेशन काय झाली बघा ऑप्टिकल ऍक्टिव्हची. The property of substance to rotate the plane polarized light towards the right, that is clockwise, or towards the left, that is anti-clockwise, is called as optical activity. Okay, मग आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक पर्टिक्युलर सबस्टन्स दाखवतो. म्हणजेच त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार? ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. मग ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जो मी ग्लुकोज घेतलाय, ग्लुकोज आपल्याला रोटेशन दाखवतो, याचा अर्थ ग्लुकोज ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स आला. आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्सची डेफिनेशन काय झाली बघा. द ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्सची डेफिनेशन, द सबस्टन्स विच कॅन रोटेट द प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द राईट, दॅट इज clockwise, or towards the left, that is anti-clockwise, is known as a optically active substance. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सचे एक्झाम्पल्स आहेत लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज, केन शुगर, 2-chlorobutyne एक्सेट्रा. ओके,
मग आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड झाला. मग आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इट shows either clockwise or it shows either or anti-clockwise. It shows dextro rotation or it shows leo rotation. ओके, मग जर समजा एखादा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड जर लिओ रोटेशन दाखवत असेल, म्हणजे जर लेफ्ट हँड साइडला रोटेट होत असेल, तर त्या सबस्टन्सला म्हणायचं लिओ रोटेटरी कंपाऊंड और लिओ रोटेटरी सबस्टन्स. मग आता लिओ रोटेशनची डेफिनेशन काय झाली बघा. An optically active substance which can rotate the plane polarized light towards the left hand side, that is anti-clockwise, it is called as a Leo rotatory substance, and it is denoted by small l or it is also denoted by minus sign. Okay, मग लिओ रोटेटरीचे काय दाखवणार. आता लिओ रोटेशन दाखवणार म्हणजेच त्यांच्या नावापुढे यल किंवा लिओ लिहिणं किंवा निगेटिव्ह साईन डिटरमाइन करणं गरजेचं आहे. म्हणजेच लिओ रोटेशनचे एक्झाम्पल आपण बघू. ओके, लिओ रोटेशनची डेफिनेशन. An optically active substance which can rotate the plane polarized light towards the left hand side, that is anti-clockwise, it is called as a Leo rotatory substance. It is denoted by small l or negative charge. For example, L lactic acid. हा L काय मेन्शन करतो. लिओ रोटेशन म्हणजेच जे प्लेन पोलराइज लाईट आहे ते प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट हँड साइडला रोटेट होऊ शकतं. ओके, लेफ्ट हँडला रोटेट होणार त्यामुळे लिओ रोटेशन दाखवणार, त्यामुळे एल डिटरमाइन करणार. ओके, एल लॅक्टिक ऍसिड, एल ग्लुकोज, एल टार्टरिक ऍसिड एक्सेट्रा. ओके, त्यानंतर आपल्याकडे असेही सबस्टन्स आहेत की ते डेक्स्ट्रो रोटेशन दाखवतात. डेक्स्ट्रो रोटेशन म्हणजेच काय, प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेटेड टुवर्ड्स दी राईट हँड साइड. ओके, प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेटेड टुवर्ड्स दी राईट हँड साइड. आणि जर राईट हँड साइडला रोटेट होत असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड किंवा डेक्स्ट्रो रोटेशन. ओके, मग आता ते डेफिनेशन काय होणार. सेम डेफिनेशन लिओ रोटेटरीची आहे त्याच पद्धतीनं डेक्स्ट्रो रोटेटरीची. अँड ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स which can rotate the plane polarized light towards the right hand side, it is called as a dextrorotatory substance and it is denoted by D or positive sign. ओके, आता आपल्याला एक लक्षात आलं, जर आपल्याला रोटेशन दाखवत असेल, जर रोटेशन पॉसिबल असेल, if rotation is possible, then rotation it is a dextro or it is a leo, then this compound is a optically active compound and rotation is not possible, then this compound is optically inactive. Okay guys, this is a experimental method. Okay,